नमस्कार, मी अमोल जोशी. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण आलेलो आहोत इचलकरंजीमध्ये. इचलकरंजी हे कापड उद्योगासाठी केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या नकाशावर असलेलं शहर म्हणून परिचित आहे. त्याचबरोबर इचलकरंजीतलं राजकारण हा देखील महाराष्ट्राच्या सातत्याने चर्चेचा विषय असतो. गेल्या 5 वर्षामध्ये इथल्या जनतेच्या अपेक्षा काय होत्या, इथल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का, ज्याप्रमाणे या ठिकाणी सत्ता पालट होत गेले आणि जनतेला नेमकी सत्ता कोणाची आणि सत्ताधारी कोण, विरोधक कोण असे प्रश्न पडत गेले. या प्रश्नांचं नेमकं काय करायचं असेही अनेक मुद्दे आहेत. इथे विकासाचे मुद्दे आहेत, मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे, कापड उद्योग या ठिकाणचा मोठा आहे आणि त्याचबरोबर इथे आरोग्याचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. या सगळ्या प्रश्नांना स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित केलेल्या स्टेजवर सगळ्यात डाव्या बाजूला आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश हळवणकर. त्यांच्या शेजारी उभे आहेत कामगार नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते दत्ता माने आणि त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते, पत्रकार मंडळी आहेत आणि त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना देखील या ठिकाणी आपण आमंत्रित केलेलं आहे. अगदी तुरळक संख्येने महिलांनी हजेरी लावलेली दिसतीये, मात्र महिलासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया डायसवर उभ्या असलेल्या 4 मान्यवरांपासून आणि सगळ्यांना हाच प्रश्न विचारूया की या निवडणुकीमध्ये तुम्ही काय घेऊन जनतेसमोर जात आहे. इचलकरंजीमध्ये 2016च्या इचलकरंजी नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शाहू आघाडी त्या तिघांनी मिळून आघाडी करून आम्ही या निवडणुकीला एकत्रित सामोरे जायचा निर्णय घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये आहे. त्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीचा सर्वांगीण विकास, खास करून इचलकरंजीमध्ये दिवसातले 24 तास, आठवड्यातले 7 दिवस 24ला नळाला पाणी कसं येईल, इचलकरंजी आरोग्य अत्यंत चांगलं, इचलकरंजीतल्या शहरातल्या नागरिक बंधू भगिनींना आरोग्याची सेवा अत्यंत उत्तमातली उत्तम कशी देता येईल, इचलकरंजीतल्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे, चांगले उत्तम रस्ते गावातील सगळ्या नागरिकांना कसे देता येईल, इचलकरंजीतल्या स्वच्छतेचा प्रश्नसुद्धा अतिशय गंभीर आहे. या महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या औद्योगिक शहरातला उद्योग तोही कसा गतिमान होईल, या उद्योगाला चांगले दिवस कसे येतील आणि नगर परिषदेच्या माध्यमातून या उद्योगाला कसा सपोर्ट करता येईल, मदत करता येईल, हे सगळे या निवडणुकीच्या माध्यमातून विषय घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. बिलकुल, सगळे विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आपण नेमके काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहे? एकतरी ही इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक ही नागरी प्रश्नावर लढली जावी अशी आमची भावना आहे. या नगरपालिकेकडे निधीच्या अभावी त्यांना रस्ते करता आले नाहीत, त्यामुळे 20 कोटीचं स्पेशल निधी हा केवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी नगरपालिकेला मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. आणि नगरपालिकेच्या ह्या कामगार वस्तीचं महाराष्ट्राचं मँचेस्टर असल्यामुळं या नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये आरोग्याची रुग्णसेवा नागरिकांना मिळत नाही. हे हॉस्पिटलच रुग्णसह्येवर आहे आणि म्हणून ही जबाबदारी आता महाराष्ट्र सरकारने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केवळ इचलकरंजी नगरपालिकेचा दवाखाना हा सरकारने ताब्यात घेतला आहे. येणाऱ्या काळामध्ये तो दवाखाना सुरू होईल आणि म्हणून ही केवळ इचलकरंजीच्या नागरी प्रश्नावर आम्ही निवडणूक लढवतोय. हे आम्ही केलं आहे आणि ह्याच्यापुढं खूप गतीने या शहराला नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ठीक आहे, दोन्ही पक्षांनी आपले मुद्दे मांडलेले आहेत. आपल्याकडे नेमके काय काय मुद्दे आहेत, काय तुम्ही जनतेसमोर घेऊन जात आहे? गेल्या 10 वर्षात इचलकरंजी नगरपालिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांनी मिळून केलेला भ्रष्टाचार या गावामध्ये वर्तमानपत्रांनी उघड केलेला आहे. या भ्रष्टाचाराकडं त्यांनी लक्ष दिलं आणि नागरी सुविधांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल सेक्युलर यांनी आम्ही भ्रष्टाचार विरोधी जन आघाडी स्थापन करून या भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी, नागरी सुविधा लोकांना मिळवून देण्यासाठी आमचे उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जात नाही, याच्या विरोधामध्ये आमची भ्रष्टाचार विरोधी जन आघाडी संघर्ष करणार आहे. या सत्ताधारी आणि विरोधकांच्या गैरकारभाराविरोधात संघर्ष करण्यासाठी आम्ही उभे आहोत असं माकपचं म्हणणं आहे. आपल्याला काय वाटतं, आपण काय घेऊन जनतेसमोर चाल? इचलकरंजीतील ही नगरपालिका महाराष्ट्रातील श्रीमंत नगरपालिका म्हणून याला गणलं जाते.
पण आता तेथील सत्ताधाऱ्यांनी, आता तिथे अशी परिस्थिती आहे, सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण याची कुणालाच तिथं नागरिकांनाही आणि आम्हालाही याची जाणीव होत नाही तिथं. आणि महत्त्वाचा मुद्दा, नगरपालिकेमध्ये जी खाण्याची टक्केवारी आहे ती विकासाची टक्केवारी मी तिथे करणार आहे असा विषय. बिलकुल, खाण्याची टक्केवारी, विकासाची टक्केवारी आम्ही करू असं म्हणतायत. जनतेत जाण्यापूर्वी सध्या ही टक्केवारी किती आहे आपण सांगू शकाल? भरपूर आहे, त्याला प्रमाण नाही साहेब. कोण किती खात आहे कोणाला काय कळत पण नाही. आलं लक्षात? आणि सगळ्या जनतेला माहीत आहे टक्केवारीशिवाय इचलकरंजी चालतच नाही. हे कुठेतरी मोडून शिवसेना निषेध काढेल. ठीक आहे, हे सगळं मोडू आम्ही असं ते म्हणतात. जनतेमध्ये आपण जाऊया, विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना प्रश्न मांडायचे असतील त्यांच्याकडे आपण जाऊया, बघूया जनता काय म्हणते. बोला. इचलकरंजीमध्ये विकासाची टक्केवारी फार कमी आहे. आता नगरपालिकेची टक्केवारी तुम्ही विचारला, दोन्ही सत्ताधाऱ्यांनी सांगितलं होतं की इथं नगरपालिकेमधली जी टक्केवारी आहे ती 48% असं त्यांनी सांगितलं होतं. तर ही जर विकासाला टक्केवारी वापरली तर इचलकरंजी ही निश्चितच महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून पुन्हा एकदा आपल्याला देशामध्ये बघायला मिळेल. बिलकुल, 48% टक्केवारी ही कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. बघूया अजून जसजसा कार्यक्रम पुढे जातो तसतशी ही टक्केवारी बदलत जाते. इचलकरंजीला कस्टर योजना राबवली. ज्या सत्ता माजी काँग्रेसवाले राष्ट्रवादीची सत्ता होती त्यांनी कस्टर योजना राबवली आणि या ठिकाणी 1 वर्षात रस्ते उद्ध्वस्त झाले. 8 दिवस या गावाला पाणी मिळालं नाही आणि त्यांनी सांगतात आम्ही विकास करू. त्यांचा विकास त्यांनी करून घेतलेला आहे, बाकी जनतेचा काय विकास केला नाही. खड्डे किती आणि रस्ता किती हे त्यांनीच सांगावं, म्हणजे माजी आमदारांनी ते सांगावं जरा खुलासेवार, म्हणजे मला बरं वाटेल. ठीक आहे, त्यांच्याकडून आपण उत्तर घेऊया. अजून या ठिकाणी कोणाला मुद्दे मांडायचे? भारत स्वातंत्र्य होऊन 60 वर्षे झाली. तरुणांचे ऐकून नरेंद्र मोदी आहेत, त्यांचं स्वप्न आहे डिजिटल इंडिया. मग आमचं दुर्दैव एवढं आहे, 60 वर्ष झाली अजून आम्ही गटर पाणी ह्यावरच इलेक्शन लढवायचे काय? त्याविषयीचं पण डिजिटल इंडिया व्हायचा कधी आमचा? जे इथनं नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया करणार त्यांना किती वर्ष लागेल? हेच मला म्हणायचं. ह्याच्या आधीचं सरकार त्यासाठी प्रयत्न 25 वर्षापूर्वी केला असतं, त्याच्या टप्प्यात गेलो असतो आम्ही. अजून आम्ही गटर पाणी ह्याच्यासाठी लढतोय, हे आमचं दुर्दैव आहे. ठीक आहे, हेच आमचं दुर्दैव आहे असं ते म्हणतात. या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये प्रत्येकजण अजून काळंबावाडीच्याच प्रश्नावरती भांडतायत, प्रत्येकजण क्लस्टरच्याच याच्यावरती भांडतायत. जाहीरनाम्यामध्ये या मोठ्याच गोष्टी आहेत, पण ज्या नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश होतो. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे मतदार आहेत, पण त्या विद्यार्थ्यांना ज्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये आपण शिक्षण देतो त्याच्याबद्दल कोणतंही धोरण कोणतेही राजकीय पक्ष आज मांडताना दिसत नाहीत. त्यांच्याबद्दल जर धोरण कोणतं असेल तर आम्ही गार्डनचं सुशोभीकरण केलं, विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या, पेपरमध्ये फोटो आला, हे बदलून कुठंतरी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणारे नेते आम्हाला हवे आहेत आणि त्यांना नक्की आम्ही पाठिंबा देऊ. इचलकरंजीमध्ये सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे मागील 5 वर्षात जनतेलाच माहीत नाही. इचलकरंजीचा विरोधक म्हणून आम्ही इचलकरंजी नागरिक मंच गावातील सर्वसामान्य लोकांची संघटना काम करते. नरेंद्र मोदीजींचा एक संदेश आहे, सबका साथ सबका विकास. तो यांनी या पद्धतीनं घेतला की सबका साथ सबका विकास, सर्वांनी मिळून लुटले गावाला. गावाची अवस्था काय आहे हे गावात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला दिसलं असेल. कोणी आता क्लस्टरला नावं ठेवणार आणि कोणी सांगणार मी 20 कोटीचे रस्ते मंजूर करून आणले. काही उपयोग नाही साहेब. या गावाला अक्षरशः लुटले. जरा जरी जनाची नाही मनाची असली ह्या गावाचं आपण काहीतरी देणं लागतोय हे जर वाटत असलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं सर्वसामान्य लोकांनी एक जाहीरनामा काढला आहे. हा त्यांनी मान्य करावा आणि सांगावं हा जाहीरनामा आम्ही पुढील 5 वर्षात आम्ही पूर्ण करून देतो. ठीक आहे, हा जाहीरनामा त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्त्वाचं आहेच. याचबरोबर इतरही अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत, अनेक हात वर येत आहेत, सगळ्यांकडे आपण जाणार आहोत. मात्र त्यापूर्वी एका ब्रेकसाठी आपण थांबतोय. पात्र हा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. या ठिकाणी अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत, या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी महिला वर्गाकडून सुद्धा हात वर होतोय, आपण बघूया त्यांना काय म्हणायचं. इचलकरंजी नगरपालिका पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नगरपालिका, 300 कोटीचं वार्षिक बजेट, पण महिलांना 4 दिवसातून एकदा पाणी मिळतं आणि नगरपालिकेवर प्रशासन अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर
जप्तीची नामुष्की आली आणि आता हे जे कोण पुढे उमेदवार उभे आहेत यांनी नगरपालिकेचं वार्षिक बजेट नफ्यात घेऊन नागरिकांच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स न वाढवता त्यांनी कोणता आराखडा घेऊन आमच्या समोर येत आहेत आणि वार्षिक बजेट शिलकीचं बजेट कधी ठेवणार हा माझा त्यांना प्रश्न आहे. ठीक आहे, अजून काही महिलांना इकडे हात वर येत आहेत. महिलांच्यासाठी गेली 15 वर्षात हद्दवाढ आपल्या शहराची झाली, पण महिलांच्यासाठी कुणीच काही केलं नाही. मग ते बसेसची सोय असू दे किंवा स्वच्छतागृह असू देत, आठवडी बाजारात महिलांच्यासाठी स्वच्छतागृह पाहिजेत हा आमचा 15 वर्षापूर्वीपासूनचा आग्रह आहे, पण ह्याकडे पण लक्ष दिलं जात नाही. इचलकरंजीचं जे कचरा सगळं गोळा होतोय ते सांगली रोडवरचं मैल खड्डा, ॲक्च्युली कचरा डेपो आहे ते, पण त्याला आम्ही मैल खड्डा म्हणतो. तिथं सगळं गावचं कचरा येऊन पडते आणि त्याचं कचऱ्याचं विल्हेवाट किंवा ते हलवायचं कुणी काही बोलत नाहीत, विचार करत नाहीत, कुणाचंही एजेंडावर ते मैल खड्डा हा प्रकार नाहीच आहे. अजून काही नागरिकांना या ठिकाणी बोलायचं, बोला. आता मगापासून सगळ्यांनी बोललोय भ्रष्टाचारावर. भ्रष्टाचाराचा तर तो कळस झालेला आहे. कळस म्हणजे त्याची व्याख्या कुठल्या शब्दामध्ये करायची आणि कुणाला दोष द्यायचा हे सुद्धा आता अवघड झालेलं आहे. या ठिकाणी अजून काही नागरिकांना समस्या मांडायच्या, पाठीमागून काही प्रतिक्रिया आपण आधी घेऊया आणि मग पुढे जाऊ. इथं चारही पक्षाचे मान्यवर आहेत, त्याचबरोबर यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष आहेत. या मला इचलकरंजी नगरपालिकेबरोबरच या इचलकरंजीची धडकन जे यंत्रमाग आता पूर्णतः बंद आहे आणि तो चालू होईल असं आम्हाला वाटत नाही. त्याबद्दल ह्या सगळ्यांचा काय स्टँड आहे आणि नोटा बदलामुळं जी इचलकरंजी पूर्णतः जी चालू झाली होती आता परत बंद पडलेली आहे आणि आमचे जे पैसे बाहेरच्या मंडीत अडकले आहेत त्याच्यासाठी यांनी काय करणार आणि यांनी बँकांना काय निर्देश देणार यांनी आम्हाला सांगावं. बिलकुल, फार मोठी आणि महत्त्वाची समस्या आहे. या बाजूला सुद्धा काही नागरिक हात वर करतात. मी कैलासवासी अनंतराव भिडेंचा नातू आहे, सहकार महर्षींचा. तर या गावाच्या पॉवरलूमच्या इतिहासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे. नगरपालिकेच्या माध्यमातून मागासवर्गीय आणि सर्वसामान्य गरिबांसाठी झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली हजारो लोकांसाठी घरं बांधून तयार झाली. त्यापैकी 40-50% घरं बांधून तयार आहेत. ती घरं बांधून आता ती पडायच्या परिस्थितीत आलेली आहेत. फक्त यांच्या राजकारणामुळं गोरगरिबांच्या निवारा जो आहे ते हिसकावून घेतलेला आहे. इचलकरंजीचा जो व्यवसाय आहे, यंत्रमाग व्यवसाय जो मोडकळीला आला आहे, जो आपल्या इचलकरंजीचा म्हणता येईल कणा आहे, इचलकरंजीचं महाराष्ट्राचं मँचेस्टर आपण नुसतं म्हणतोय, पण ह्यासाठी हे राजकारणी काहीच करताना दिसत नाही आहेत. सगळे मिळून फक्त इचलकरंजी लुटायचा एकमेव कार्यक्रम म्हणजे उठ सूट आणि लूट.com एवढंच ते करतायत. 48% एवढा भ्रष्टाचाराचा आकडा आहे. या सगळ्यांनी मोठ्या तोंडानं फक्त त्यांनी आम्ही भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका या जनतेपुढे देतो आणि सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडतो एवढं जरी सांगितलं तरी सगळी लोकांची कामं होतील असं आम्हाला वाटतंय. भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका ही आमची आजची गरज आहे. ठीक आहे, भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका ही आमची गरज आहे असं ते म्हणतात. माझा प्रश्न आदरणीय आवाडीन साहेबांसाठी आहे. सर, 2001 साली आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आपल्या नगरपालिकेत आल्यानंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं घरपाळ्यामधल्या एका शास्तीचा कायदा केलेला आणि अखंड महाराष्ट्रात केवळ आपली एकमेव नगरपालिका होती ज्यानं हा शास्ती कर आपल्या संपूर्ण इचलकरंजीच्या नागरिकांच्या बोकांडी बसवला आहे, जो आज ताकद आहे. कदाचित तुम्ही सुद्धा त्याच्यामुळं डिस्टर्ब झाला असणार, तुम्हाला पण तो बसला असणार. मग समजा जर करता तुमची सत्ता आली तर तुमच्याकडे काय आता त्याच्याबाबत अजेंडा आहे, त्या शास्तीचं तुम्ही काय करणार? ठीक आहे, याचं उत्तर घेऊ. अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि अजूनही अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण करत राहूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मागच्या 2 भागांमध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यातल्या सगळ्याच प्रश्नांचा परत मी पुनरुच्चार करत नाही, त्याच्यामध्ये वेळ वाया घालवायला नको. आपण ऐकलेले आहेत, अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यात सगळ्याविषयी आपल्याला काय म्हणायचं? इचलकरंजीतल्या पाण्याचा प्रश्न असेल, नागरी सुविधेचा असेल, इचलकरंजीतल्या गोरगरिबांचा दवाखाना हा खाजगीकरण करायच्या संबंधीचं काम सुरू होतं.
ते आम्ही हाडून पाडलं आणि म्हणून सरकारकडे द्यायच्या संबंधीचा विषय झाला. आम्ही पाठिंबा दिला, पण अजूनही सरकारनं ते घेतलं नाही. अजूनही तिथं डॉक्टर भरायला परवानगी दिली नाही, केवळ कागदावर आहे. आम्ही आमची सत्ता आल्यानंतर उत्तम पद्धतीनं दवाखाना चालू, पाणी देऊ, आरोग्याच्या सुविधा करू, स्वच्छता ठेवू, अतिशय चांगल्या नागरिक. मी आणखी एक सांगणार आहे, उद्योगाचा प्रश्न आहे. उद्योग आहे इचलकरंजीमध्ये, कुठलाही प्रश्न आला, नगरपालिकेची निवडणूक असू दे नाही तर आणखी कुठलाही प्रश्न असू दे, तो उद्योगाशिवाय सुटत नाही. इचलकरंजीमध्ये आम्ही या वस्त्रोद्योगाला मदत करायच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या. नगरपालिकेला सुद्धा योजना राबवायला लावली. माझ्या भगिनी इथं आहेत, त्यांना माहिती आहे 4,500 महिलांना नगरपालिकेनं गारमेंट ट्रेनिंगचं एक प्रशिक्षण दिलं. कुठल्याही नगरपालिकेत असं नाही. खास इचलकरंजीमध्ये वेगळी योजना केली, ती 4,500 महिलांना गारमेंटचं ट्रेनिंग दिलं. त्यामुळं आज 9,000 महिला इचलकरंजी आणि परिसरामध्ये गारमेंट उद्योगात काम करतात. इचलकरंजी पुढं चालली आहे. या सगळ्याचा परिणाम जनतेला माहिती आहे. जनता परत काँग्रेस आणि मित्र पक्षानं सत्तेवर आणणार. बिलकुल, जनता काय करते हे आपल्याला समजेलच. अनेक मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय. अगदी थोडक्यात आपण याला काय काउंटर कराल, आपले काय मुद्दे? हे तर थोडक्यात म्हटल्यावर त्यांनी सभागृहामध्ये एक मिनिट जाहीर सभेतलं भाषण केलं. खरं म्हणजे ही TV चॅनेलवरची लाईव्ह मुलाखत आहे. जनतेने जे प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या जनतेच्या मताशी मी सहमत आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीने एकाही विद्यमान नगरसेवकाला ते नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकीट दिलेलं नाही. म्हणजे ते आघाडीच्याकडनं आले असेल त्यांनाही सुद्धा नाही. हे सगळे नवीन चेहरे आम्ही दिलेले आहेत. आणि माझा विश्वास आहे की यावेळची जी नगरपालिकेचा आमचा जो जाहीरनामा आहे त्या संदर्भामध्ये आम्ही एक निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या सगळ्या सूचना या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही घेतलेत आणि जनतेच्या मनातला जाहीरनामा आम्ही ते तयार करू. माझी इचलकरंजीच्या जनतेला या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की हा जाहीरनामा त्यांनी जपून ठेवायचा आहे. आता यांनी काँग्रेसच्या माजी आमदारांनी या ठिकाणी आमदार आवाडे साहेबांनी खूप काही सांगितलं, कारण त्यांचं 50 वर्ष राज्य आहे. तरी या इचलकरंजीत आल्यानंतर आपणच डोळ्यांनी बघितलं इचलकरंजीची काय अवस्था झालेली आहे. मी दाव्याने सांगतो की नगरपालिकेची ही निवडणुकीची सत्ता भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आली आणि जर आम्ही या जनतेच्या मनातल्या इच्छा जर पूर्ण करू शकलो नाही तर पुढची नगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये उतरणार नाही, या निवडणुकीपासून बाजूला जाईल, हे आमचं वचन आहे. कामगारांचा जो महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो आहे या ठिकाणी, त्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे? सध्याची अडचण कामगारांची झाली. कामगारांचा प्रश्न भयानक आहे आणि या कामगारांच्या प्रश्नाला मुख्यतः भाजपचं सरकार जबाबदार आहे. मग ते केंद्रातलं असो अगर राज्यातलं असो. वस्त्रोद्योग धोरण आणतो या नावाखाली 2 वर्ष सत्तेवर येऊन सुद्धा त्यांनी या वस्त्रोद्योगाकडे दुर्लक्ष केलेला आहे. हा धंदा मोडीत काढलेला आहे. त्याच्यामुळं कामगारांचं फार मोठं वाटोळं झालेलं आहे. नुकसान झालेलं आहे. कामगारांचं नुकसान कशामुळे झालं आणि सध्या कामगार कुणामुळे अडचणीत आहेत असं आपल्याला वाटतं? हा यंत्रमाग धंदा आता सध्या आहे ना साहेब, पूर्णतः बिघडलेला आहे. आलं लक्षात? आणि माझं एक सगळ्यांना आव्हान आहे, सेनमॅटबद्दल आपण जसं एकत्र झालो तो माहिती आहे काय? माहीत आहे ना? तीच भूमिका तर आपण सर्वांनी एकदम आणली ना, 100% यंत्रमाग धंदा सुधारायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे, हे खरं आहे, चुकीचं नाही आहे. बिलकुल. पाठीमागून जो एक प्रश्न उपस्थित झालेला होता यंत्रमागांच्या संदर्भात, कामगारांच्या संदर्भात, याविषयी आपल्याला काय म्हणायचं? एकतर जी मागच्या लोकांनी जी भावना व्यक्त केली ते आवाडे साहेबांचे समर्थक आहेत, त्या ठिकाणी पाठीमागे उभारले ते पाठीमागचे सगळे. नाही तुम्ही ते समर्थक किंवा विरोधक कोणाचेही असू देत, मुद्दा आपण मेरिटवर बोलूया. मेरिटवर सांगतो ना मी तर इथे डिबेट काय सार्वजनिक भाषण करत नाही, यांच्यापेक्षा जोरात भाषण मला करता येत. या उद्योगाला संजीवनी देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या उद्योगाला संजीवनी देण्यासाठी पुढच्या 5 वर्षासाठी अधिक 1 रुपयाची सवलत आणि या यंत्रमाग धारकांची जी कर्ज आहेत त्या कर्जावरचं व्याज पुढच्या 5 वर्षासाठी निम्म व्याज सरकार भरेल असं धोरण आता मंत्रिमंडळासमोर आपण नेलंय. लवकरच या उद्योगाला दिलासा देता येईल. ठीक आहे, आपलं काय उत्तर असेल यावर? इचलकरंजीचा वस्त्रोद्योग हा केवळ इचलकरंजीचाच नाही तर राज्यात आहे, देशात आहे. सन्माननीय आमदारांच्या अध्यक्षतेखाली 1 मॅन कमिटी राज्य सरकारनं नेमली होती. माझी त्यांना या निमित्तानं परत एकदा विचारणा आहे, 1 मॅन कमिटीच्या माध्यमातून यंत्रमाग उद्योगाला सावरण्याच्यासाठी काय काय झालं तर त्याचं उत्तर काही झालं नाही. या उद्योगाला जी मदत करता येईल ती सगळेजण मिळून करूया, पण त्याच्यामध्ये कोणालाही काहीही विश्वासात न घेता पुढे गेले, काहीही आज उद्योगाला नाही मिळालं. ठीक आहे, अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या उत्तरांविषयी काही आक्षेप सुद्धा या ठिकाणी नोंदवण्यात येत आहेत. काय म्हणायचं आपल्याला?
मगापासून आता इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात इथं चर्चा चालू आहे, पण इथल्या इचलकरंजीच्या एकूण अर्थव्यवस्थेचा कणा हा यंत्रमाग व्यवसाय आहे आणि यंत्रमाग व्यवसाय जर कोलमडला तर इथल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या अर्थव्यवस्था सुद्धा बिघडणार आहे. त्याच्याकरता गेल्या 5-6 महिन्यापासून आम्ही सातत्यानं प्रयत्न करीत आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे, ह्या दोन्ही सरकारांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आमच्या ज्या मागण्या सातत्यानं आम्ही 7-8 महिने मांडत आहोत त्या सातत्यानं मांडणाऱ्या ज्या प्रश्न आहेत ते समोर घेऊन त्याची निर्गत करावी आणि कुठल्याही परिस्थितीने विजेच्या दरामध्ये सवलत आणि अशा स्वरूपाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये काही नाही काही तर तोडगा काढावा अशी आमची सातत्यानं मागण्या आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावं. ठीक आहे, या ठिकाणी अनेक नागरिक आक्रमक होताना आपल्याला दिसत आहेत. या विषयावरून या सगळ्यांच्या समस्या नेमक्या काय ते जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण आलेलो आहोत इचलकरंजी शहरात. या ठिकाणी नागरिकांनी काही मुद्दे मांडलेले आहेत, त्याला इथल्या राजकीय नेत्यांनी उत्तरं देण्याचाही प्रयत्न केलेला आहे. इथे काही पत्रकार मंडळी आहेत, त्यांना आपण विचारूया की यंदाच्या निवडणुकीचा काय कळीचा मुद्दा असेल असं आपल्याला वाटतं. कृपया उभे राहून. यंदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा रस्ते, पाणी, आरोग्य हेच महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत आणि त्या मुद्द्यावरच सर्व राजकीय पक्ष पुन्हा एकदा मैदानात उतरलेला आहे. ठीक आहे, रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांचेच प्रश्न आहेत असं आपल्याला वाटतं. आपल्याला काय वाटतं सर, कुठले मुद्दे निर्णायक ठरतील? इचलकरंजी शहराच्या विकासासाठी म्हणून जे पायाभूत सुविधांचे जे प्रश्न आहेत, रस्ते, पाणी, वीज, हे अर्थात सगळीकडेच आहेत, पण मुख्य मुद्दा आहे तो पाण्याचा. तो कॉम्रेड दत्ता माने यांनी मांडला. इचलकरंजी शहर हे असं शहर आहे की ज्याच्या चारी बाजूंनी पाणी येणारे हे इचलकरंजी एकमेव शहर असणार आहे. एक कुठली योजना असणार आहे ती ठामपणे राबवावी. आता वारणा योजना राबवायचं ठरवलेलं आहे, तर ती राबवावी, पण ती व्यवस्थितपणे राबवावी आणि इचलकरंजीकरांना शुद्ध आणि चांगलं पाणी तेही दररोज मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने जर का नियोजन झालं तरच लोक याला पाठिंबा देतील आणि समाधान व्यक्त करतील. इथलं जे टॅलेंट आहे, आजचा आकडा आहे तो जवळजवळ 250 ते 300 मुलं आज अमेरिकेसारख्या देशामध्ये आज काम करत आहेत. तर एवढं टॅलेंट असताना त्याचा वापर करून या शहराच्या विकासासाठी कशा पद्धतीने काम करता येईल याचं एक नियोजन होणं आवश्यक आहे. बिलकुल. आपल्याला काय वाटतं? एकतर राष्ट्रीय मुद्दा असा इथं कोणताही नाही आहे. स्थानिक पातळीवरची ही इलेक्शन आहे आणि वर्षानुवर्षे रस्ते, पाणी यावरच पैसा खर्च होतो आहे. तो विविध एक विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. बिलकुल, विकासाचा अजेंडा आणि या निवडणुकीला दिशा देण्याची गरज आहे असा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. या ठिकाणी अजून काही नागरिकांना बोलायचं आहे. हां, बोला. भुयारी गटार योजनेच्या नावाखाली 97 कोटीची योजना मंजूर केली. ह्या भुयारी गटार 97 कोटीचे सगळे लाभार्थी आहेत, सगळेच नगरसेवक, सगळेच पुढारी लाभार्थी आहेत आणि भुयारी गटार योजना मंजूर करताना STP प्लॅन्टचं हिनी काहीच नियोजन केलं नाही. STP प्लॅन्ट कुठं ह्या सगळ्यांनी विचारा, कारण जे भुयारी गटार जे स्टोरेज करणार त्याचा प्लॅन्टच कुठं नाही आणि त्याची योजना पण काय मंजूर नाही आणि योजना अशी रखडत नागरिकांना त्रास होते. ह्याचं काय? खड्ड्याचं तर आम्ही वाढदिवस साजरे केले इचलकरंजीत, म्हणजे महाराष्ट्रात कुठं वाढदिवस साजरे झाले नसतील, पण या वाढदिवस पण आम्ही या खड्ड्याचं साजरे केलं. तरी पण ही नगरपालिका शहाणी होत नाही आणि यातनं काहीतरी बोध घ्यावा हीच विनंती आहे. महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण आपण म्हणतो आणि जेवढ्या महिलांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तेवढ्या महिला इथं आपल्याकडे उपस्थित नाहीत. आज आपल्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तेवढ्या महिला सुद्धा आपल्याकडे उपस्थित नाहीत. ही शोकांतिका आहे आपली. आणि आजी माजी आमदारांच्या श्रेयवादात एवढं आपलं गाव भरडले गेले. प्रत्येक योजनेत एकमेकाच्या पायात पाय घालून नागरिकांचं, सामान्य नागरिकांचं नुकसान करायचं. आजी माजी आमदारांनी इथं स्पष्ट करावं की इथून पुढे 5 वर्षात सत्ता कुणाची पण येऊ दे, गावाला एक निर्णायक आणि विधायक वळणावर घेऊन जाण्यासाठी आजी माजी आमदार एकमेकाच्या सहकार्यानं आणि सहमतीने भ्रष्टाचार न करता पारदर्शक कारभाराचं आश्वासन सर्वसामान्य जनतेला देतील काय? बिलकुल, ते सहजपणे देतील. आश्वासन देणं हा काय फार मोठा इश्यू कुठल्याही पक्षासाठी असेल असं वाटत नाही. या ठिकाणी ज्या वेळेला काँग्रेस राज्य होतं 10 वर्ष असू देत किंवा इथं सगळ्यांनी सांगितलं की भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे, हे केला पाहिजे. ज्यांनी सांगितलं त्यांनी पण सत्ता उपभोगली. त्यांच्या पण काळामध्ये या ठिकाणी काय झालेलं नाही आहे. फक्त प्रकाश आवाडे यांना विरोध करायचा म्हणूनच अण्णांनी म्हटलं हे करायचं तर त्याला विरोध, अण्णांनी म्हटलं ते करायचं म्हटलं तर त्याला विरोध, असं करत करत ह्या शहराचं वाटोळं झालेलं आहे.
तर मला आवाडे साहेबांना हा प्रश्न विचारायचा आहे, जर 48% जरी नगरपालिकेतली टक्केवारी गेली असेल, विद्यमान इथला आमदार जर आमदार फंडातली कामं PWDतनं करून घेतो म्हणत असेल, तर तुमच्या नेतृत्वाखाली 40 नगरसेवक बसले, ती लोक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं आमदारावर जर दबाव आणत असतील, तर हे तुमच्या नेतृत्वाखालीच भ्रष्टाचाराला शहरामध्ये खतपाणी घेतलंय असं होत नाही काय? एकेका घरातले 2-2 आणि 3-3 उमेदवार नगरसेवक पदाच्या उमेदवारी घेत आहेत. त्यांना माहीत आहे 3-3 जर नगरसेवक निवडून आले त्यांच्या घरातले, तर कुठलाही प्रकारचा व्यवसाय करण्यापेक्षा मोठ्या प्रकारची रक्कम त्यांना त्यातनं प्राप्त करता येते. हे कुणीही भ्रष्टाचार मिटवणार नाही आहेत, कारण आमच्या आता उभारलेल्या उमेदवारांमध्ये खून केलेले, मटकावाले हे सगळे आहेत. तर ह्यांच्याकडून आम्ही अपेक्षाच कशी करायची की त्यांनी भ्रष्टाचार मिटवतील? बिलकुल. अशा परिस्थितीमध्ये जनतेकडे काय ऑप्शन आहेत आता? ह्या गावासाठी ह्या लोकांनी, हे गाव माझं आहे, ह्या गावासाठी मी आहे, ह्या गावासाठी मी काय करणार आहे, एकही पुढारी आजपर्यंत कधी बोलत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी हे जी राग त्याच्या टाक उरलेली मला माग. आज भ्रष्टाचार केलेले नगरसेवक आज इकडं आलेत, इकडले तिकडे गेलेत, हाच धंदा चालू आहे. राजकारणात गेंड्याच्या कातडीची लोक लागतात. मला लाज वाटते की गेली 60 वर्ष झालं इथं एकच अजेंडा असतोय, रस्ते, लाईट, पाणी, स्वच्छता, आणि परत पुढची निवडणूक आली की अजेंड्यावर हेच प्रामुख्याने विषय असणार आहेत. म्हणजे ही राजकारणी लोक किती गेंड्याच्या कातडीची झालेले आहेत. त्यामुळं काही राजकीय पक्षांनी तर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना अशी उमेदवारी वाटल्या, खिरापत वाटल्यासारखं. मग आम्ही ते आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे अपेक्षा कशी करणार की तुम्ही भ्रष्टाचार मुक्त इथं तुम्ही प्रशासन देणार आहे. आमदार साहेब सारखं म्हणतात ₹2.66 वीज दर झालेला आहे. एकही यंत्रमाग धारकांना ₹2.66 वीज बिल दाखवावं. त्यांनी राजीनामा देतो म्हणतात. मी त्यांना दाखवतो ₹3.25 बिल. त्यांनी आत्ताच्या आता राजीनामा द्यायला तयार आहेत का? माझं त्यांना विचारलं. ठीक आहे, बोला. मी नगरपालिकेचा एक स्वीकृत नगरसेवक आहे काँग्रेस पक्षाचा. भ्रष्टाचाराबद्दल नागरिकांनी जे जे प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या आमच्या मताशी मी स्वतः सहमत आहे. मी आज नगरपालिकेत जाऊन माहिती घेतली. गेल्या 8 दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे की काळ्या पैशाच्या प्रश्नामुळे 500 आणि 1000च्या नोटा नगरपालिकेच्या घरफाळा आणि पाणीपट्टीच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर भरला गेला. 3,41,00,000 रुपये नागरिकांनी त्याच्यामध्ये भरले. गेल्या 8 दिवसामध्ये तिथं असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षांनी 2,67,00,000 चेक या संदर्भात काही टक्केवारी आत्ता जे लोक जे बोलतात त्या पद्धतीनं चेहरे बघून प्रायोरिटी डावलून जी शासकीय देणी वगळली, बाकीची सगळी देणी वगळली आणि चेहरे बघून पैसे वसूल करण्याच्या नादानं तो पैसा निवडणुकीत वापरायला यावा या हेतूनं काढले. मी आज कलेक्टरकडे तक्रार देऊन आलोय. एकाही गाळ्याचा लिलाव झाला नाही आणि त्या संदर्भात काय करणारे आमदारांनी त्याचं उत्तर ठीक आहे. अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पुन्हा या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती उपस्थित होती आहे. नगराध्यक्ष काँग्रेसचा आहे असाही आक्षेप इथले नागरिक घेत आहेत. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया. पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत इचलकरंजीला. या इचलकरंजी नगरीत जवळजवळ आता माझ्या मते 10 वर्ष झालं. कुणाची सत्ता आहे काय कळत नाही. चांगलं झालं तर हा आमचा माणूस, वाईट केला तर तो त्यांचा माणूस यांचाच, सगळे यांचीच. आज कोपरा सभा व्हायला लागल्यात, ही एकमेकाला शिवा द्यायला लागल्यात. लोकांची कळे ना कुणाचं काय चाललंय. म्हणजे सत्ता हिनी राबवणार ह्यांनीच, कामं करणार ह्यांनीच, रस्ते करणार ह्यांनीच, परत त्याला शिवा देणार पण ह्यांनीच. जनतेनं काय करायचं? बिलकुल. इचलकरंजीतल्या लोकांना जर एवढा गोंधळ असेल तर महाराष्ट्रभर हा कार्यक्रम हा लोक ऐकतायत त्यांना किती गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असेल इचलकरंजीतली याची कल्पना आपण करू शकतो. भारतीय जनता पार्टीचे समर्थक शहर विकास आघाडी म्हणून जे काम करते सध्या लास्ट मुवमेंटमध्ये, त्यांना बंडखोरी करून आलेला काँग्रेसचा उमेदवार किंवा नगराध्यक्ष चालतोय. ते एवढ्यासाठी चालतोय की तो बंडखोर काँग्रेसचा जरी असला तर सत्तेत वाटा यांचाच राहायला पाहिजे आणि वाटणी टिकवायसाठी यांना कोणी येईल तर ते चालतंय. बिलकुल. सत्तेमध्ये वाटा टिकवणं हा सगळ्यांचाच महत्त्वाचा हेतू या ठिकाणी असलेला दिसतो आहे. सगळ्यांना शेवटी आपण फक्त एवढंच विचारूया की आता हे सगळे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत, काही जणांची दिली नाहीत. जनता सुज्ञ आहे. आपण मतदारांना आता काय आवाहन कराल? तुम्हाला का निवडून द्यायचं? काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शाहू आघाडी या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष
आमचे रवी राजपुते म्हणून उभे आहेत. 62 पैकी किती जागा तुमच्या येतील असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कमीत कमी 50 ते 52 जागा काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षाची. नगराध्यक्ष सुद्धा आमचा येईल. ठीक आहे, नगराध्यक्ष आणि 50 ते 55 जागा असा त्यांचा अंदाज आहे. आपला काय अंदाज आहे आणि आपण काय आवाहन कराल आपल्या मतदारांना? तर देवेंद्र फडणवीस सरकारने यावेळच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष थेट जनतेतनं निवडून द्यायचं ठरवलं. त्यामुळे त्याला 2,32,000 मतदार हे वोटिंग करणार आहेत. आणि हे नगरपालिकेत चाललेला जो कारभार आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्याच इचलकरंजीसह सगळीकडे जे चाललेलं आहे त्या भ्रष्टाचाराला लगाम घालायचा असेल तर त्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला यांचे लाड नगरसेवकांचे पुरवावे लागतात. आता जनतेने निवडून दिल्यामुळं नगराध्यक्षाला जनतेचे लाड पुरवावे लागतील, त्यांचं ऐकावं लागेल. हे बंधन कायद्याने त्यांच्यावर आलेलं आहे. म्हणजे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही जी पद्धत काँग्रेसने आत्तापर्यंत अवलंबली तीच इथं आहे. 20 कोटी रुपयाचा निधी जर मी आणला नसेल मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये, मग सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तो वर्ग का केला? मी 70 कोटी रुपयाचं टेंडर निघालं, 70 कोटी रुपयाचं टेंडर नाही निघालं असेल तर मी राजीनामा देतो, नाही तर यांनी राजकारण सोडून द्यावं. ते 20% बिलोमध्ये आलेलं आहे. जाहीरपणानं जरा कृपया 1 मिनिट. इचलकरंजी नगरपालिकेसाठी स्वतंत्र 20 कोटीचा निधी आज तारखेपर्यंत, आज तारीख किती आहे? आज तारीख आहे. आज तारखेपर्यंत जर 20 कोटी स्वतंत्र नगरपालिकेला निधी मंजूर झालेलं पत्र माननीय आमदारांनी दाखवावं असे जाहीरपणानं आव्हान दाखवायला तयार आहे. मी हे पत्र दाखवायला तयार आहे. तुमच्या TV चॅनलवर इथंच आल्यानंतर तुमचे हे लाईव्ह शो संपल्यानंतर मी इथनं जात नाही आहे. या लोकांना हे 20 कोटी रुपयाचा निधी इचलकरंजी नगरपालिकेला विशेष रस्ता अनुदान म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत करण्याची एजन्सी फायनल करून हे निधी आणलेला आहे. 70 कोटीचा निधी मंजूर झाला, त्याचं टेंडर निघालंय. आपल्याला काय वाटतं, आपण काय आवाहन कराल मतदार? हे पहा, मी आवाहन करेन की भ्रष्टाचार विरोधी जन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा. भ्रष्टाचाराला विरोध करणारे या गावामध्ये जवळजवळ 25 उमेदवार उभे राहिलेले आहेत. या सर्व 25 उमेदवारांना निवडून द्या असं मी आवाहन करेन. ठीक आहे, आपण काय आवाहन कराल मतदारांना? शिवसेनेच्या वतीनं नगराध्यक्षपदासाठी सुद्धा आमचे दशरथ माने उभा आहेत. तर ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. शिवसेना आश्वासन देत नाही, वचन देत्या आणि निश्चित ते वचन पाळत्या. लक्षात ठेवा शिवसेना. आपल्याला काय अंदाज आहे, आपले किती नगरसेवक निवडून येतील? आमचे आता 24 नगरसेवक उभारलेले आहेत, 2 पुरस्कृत आहेत. नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार आहेत. निश्चित शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल आणि जास्तीत जास्त सीटा आमच्या शिवसेनेच्या इतर शहरामध्ये येतील या ठिकाणी मला विश्वास आहे. बिलकुल. तर आपण या ठिकाणी बघितलं अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत, अनेक आव्हानं आणि प्रतिआव्हानं सुद्धा या ठिकाणी दिली गेलेली आहेत. कागद दाखवण्याचं आव्हान आणि ते कागद मी दाखवतो असं प्रतिआव्हान सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. हे मुद्दे निवडणुकीमध्ये चर्चेचे ठरणार आहेत आणि त्यावेळी या सगळ्याचं वार्तांकन सुद्धा झी 24 तासवर तुम्ही इथून पुढे पाहू शकणार आहात. या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या मुद्द्यांचा फॉलोअप देखील निश्चितपणे घेतला जाणार आहे. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. 4ही मान्यवरांचे आभार, प्रेक्षकांचे आभार, रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज यांचेही आभार आणि त्याचबरोबर ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल रोटरी क्लबचे देखील आम्ही आभार मानतो. पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.